ज्येष्ठ शिक्षक जयंत ठाकरे सर, माझ्या सर्व सख्या व्यासपीठावर विराजमान आणि सर्व लाडक्या ज्युनियर आणि 8वी ते 10वीच्या सर्व मुली, लाडक्या मुलींनो, विशाखा समिती आणि सती सावित्री या 2 समित्या शालेय कामकाजाअंतर्गत आपल्या कार्यरत असतात. मॅडमने विशाखा समिती संदर्भात जे काही कधीपासून ते विशाखा समिती स्थापन करण्या शालेय स्तरावर ही समिती कशी कार्यरत व्हावी, का व्हावी, त्याच्या मागचं कारण काय, ते सगळं अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. रोजच्या रोज आपण वर्तमानपत्रात, टीव्हीमध्ये, रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज कुठे ना कुठे सारख्या अशा मुलींवर अन्याय, अत्याचार अशा गोष्टी येतात. तर त्यानुसार शाळेमध्ये प्रत्येक शाळेला आदेश दिले जातात की मुलींबाबत अशी जनजागृती करावी आणि या जनजागृतीतून या कळ्या अगदी सुंदर उमलाव्यात. तुम्ही कळ्या आहात, तुम्ही उमलून एक विश्व निर्माण करणार आहात, 2 परिवारांचा तुम्ही निर्माण करणार आहात. मॅडमने बोलताना सांगितलं की स्त्री ही भयमुक्त असेल, स्त्री ही भयमुक्त असेल तर एक परिवार भयमुक्त असेल, एक समाज भयमुक्त असेल. भयमुक्त म्हणजे काय? भयमुक्त म्हणजे काय? म्हणजे तिला कुठल्याही प्रकारची भीती नाही. ही भीती कुठून येते? ही भीती कुठून येते याचा आपण जर विचार केला, मुली 8वी ते 12वी पर्यंत हा एक खूप महत्त्वाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये कुठेतरी दिशामुळे असं आकर्षण वाढतं. मुलांना मुलींकडे पाहावंसं वाटतं, मुलींना मुलांकडे पाहावंसं वाटतं. आमच्या काळात मॅडमशी आम्ही चर्चा करत असताना सांगतो की आमच्या काळामध्ये आम्ही सुद्धा MA, BEd म्हणजे BA, MA, BEd म्हणजे जवळजवळ 18 वर्ष शिक्षणाचे 18 वर्ष शिक्षणाचे नंतर आम्ही पण कॉलेजमध्ये तुमच्यासारख्या शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो. आमचा काळ कसा होता? आमचा काळ कसा होता? सगळा भाऊ जरी वर्गात असेल तरी त्याच्याशी बोलायला अजिबात नाही. तो भाऊच पाहत नव्हता बहिणीकडे आणि बहीण पण पाहत नव्हती. आणखी महत्वाचं, पाहण्यातच अख्खी डिग्री होऊन जायची. पाहण्यातच अख्खी डिग्री होऊन जायची. बोलण्यातच त्याला ती आवडली, तिला ती आवडली, ओके, तोपर्यंत बोलणं नाही, म्हणणं नाही, काही. इतका दुरावा. घरामध्ये वातावरण होतं. आई प्रत्येकाची, तुमच्या आया जवळ मी त्या दिवशी माझा पाहिल्या की बऱ्याच आया ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, 12वी झालेल्या आहेत. आमच्या आया निरक्षर होत्या. माझी तर वैयक्तिक माझी आई निरक्षर. पण एखाद्या गाण्यातल्यांचा जोड नवीन आला, एखादी क्लिप नवीन आली तरी आईकडून त्या क्लिपची चौकशी व्हायची. कुठून आली, कशी आली, का आली. आता मुलींकडे मोबाईल, दप्तरामध्ये चोरीचा एक मोबाईल सादर होतो तरी आई-वडिलांना, मी माझ्याच शाळेत किंवा माझ्याच एकूण 28 वर्षाच्या कालावधीमध्ये जे घटना घडल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे मुलींच्या बाबत. आणि याबाबत तुम्ही दक्षता कशी बाळगायची. तुम्हाला निर्भय जर व्हायचं असेल, तुम्हाला भयमुक्त जर व्हायचं असेल तर स्वतः पाऊल इतकं जपून टाकायचं. अभ्यास, आईवडिलांनी आपल्याला अभ्यासाला पाठवलं. अभ्यास आणि अभ्यास याच्यावर वेगळं भय घ्यायचंच नाही. हे भय आपण स्वतःहून घेऊन टाकतो. कुठल्या तरी व्यक्तीशी आपण कॉन्टॅक्ट करतो, कुठल्याच तरी व्यक्तीशी कॉन्टॅक्ट होतो. त्या कॉन्टॅक्टमध्ये आपण इतके, म्हणजे चोराच्या मनात सामनं नसतं का, तशा प्रकारे सारखं आपण भयामध्ये असतो. तुम्ही भय मुक्त ठेवावा जेव्हा तुम्ही बिनधास्त फक्त अभ्यास आणि अभ्यास. बोला, हसा, खेळा, पण मनामध्ये कुठल्याही शंकेची पाल अजिबात ठेवायची. आपलं तरुणपण इतकं स्वच्छ आणि निर्मळ घालवायचं. जेव्हा आपण स्वच्छ आणि निर्मळ मनस्थितीत शाळा शिकतो तेव्हा
तेव्हा आपण भयमुक्त असतो आणि भयमुक्त असल्यावर आपल्याला अध्यापन प्रक्रियेमध्ये कुठलाही अडथळा येत नाही. एखादी मुलगी भयमुक्त आहे हे तिच्या बोलण्यातून दिसतं, चालण्यातून दिसतं, वागण्यातून दिसतं, अभ्यासातून दिसतं. आणि एखादी मुलगी बावरलेली आहे. आम्ही सगळे शिक्षक म्हणजे आमच्या डिग्रीमध्येच हे शिक्षण असतं की मुलांची मानसिकता कशी पारखायची. आणि मुलांची मानसिकता पारखत असताना तुमची चेहरा पाहिल्याबरोबर सांगतो की तुम्ही बावरलेले आहात, तुम्ही काहीतरी गोंधळलेले आहात, तुम्ही कुठेतरी भीतीच्या दडपणाखाली आहात. ही गोष्ट तुम्ही स्वतः ओळखून घेतलेली असते. मी सांगितलं आपण आमच्या काळामध्ये आमचे आई वडील अशिक्षित, 4-4 बहिणी, 4-4 भाऊ, एवढी मोठी फॅमिली, पण तरी सुद्धा आईच्या नजरेतून कुठलीही गोष्ट लपली जात नव्हती. ही गोष्ट कॉलेजमध्ये एखाद वेळेस नाराज आम्ही घरी कॉलेजमधून घरी गेलो तरी आई विचारणार की बाई तू आज नाराजच का, तुला कोणी बोललं का, तुला कोणी, म्हणजे अशा वातावरणात आम्ही वाढलो. तुम्ही सुद्धा तुमचे आई वडील अगदी सुशिक्षित आहेत, एकूण ग्रॅज्युएट फॅमिलीतले तुम्ही मुली आहात. तुम्ही स्वतःहून जेव्हा एखादी चूक करतात, एक चूक 1000 चुका करायला पात्र ठरवते. आणि म्हणून एकच छोटीशी चूक कधीही लपवायची नाही. कोणी तुम्हाला बोललं लगेच सांगा, ती चूक लगेच निपटली जाते. तुम्ही